श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 9 समास 7 विकल्प निरसन नाम समासात श्री समर्थांना शिष्यांनी 2 प्रश्न विचारलेली आहेत। अत्यंत महत्त्वाची प्रश्न आहेत। त्या प्रश्नांचं उत्तर श्री समर्थ देत असताना पहिला शिष्याचा नेमका कोणता प्रश्न आहे तो आपण प्रत्यक्ष वाचूया। श्रीराम समर्थ श्रीराम। आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक। जाणतेपणाचा विवेक स्थूळाकरिता श्रीराम। तैसेची ब्रह्मांडे विण काही, मूळ मायेसी जाणीव नाही। स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले श्रीराम। तेथे स्थूळची नसता निर्माण, कोठे राहील अंतःकरण। ऐसा श्रोती केला प्रश्न, त्याचे उत्तर ऐका श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी शिष्याचा प्रश्न ऐकला। हा प्रश्न नुसता समर्थांच्या शिष्यांचा नाही, तर तुमचा आमचा सर्व साधकांचाच तो प्रश्न आहे। शिष्य प्रश्न विचारतो आहे की आधी स्थूळ आहे एक, स्थूल आणि सूक्ष्म असे 2 भाग आहेत। शिष्य म्हणतो आहे स्थूल एक आहे, तरी मग अंतःकरण पंचक। स्थूल आहे त्याच्या आधाराने अंतःकरण पंचक राहते। मन बुद्धी चित्त आणि अहंकार। अंतःकरण पंचकात 5 गोष्टी येतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि अंतःकरण, म्हणजे त्या 4 आणि हे अंतःकरण 5। स्थूलाच्या आश्रयाने या सूक्ष्म अंतःकरणाचा निवास तिथे होतो, असा शिष्याचा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे शिष्य पुढे म्हणतो आहे की ब्रह्मांडे विण काही, मूळ मायेची जाणीव नाही। एवढं मोठं ब्रह्मांड आहे, दुसरी बाजू सांगितली। या एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये, त्या ब्रह्मांडात निवासस्थान कोणाचं आहे तर मूळ मायेचं आहे। जर ब्रह्मांडच नसतं तर मूळ माया कुठून राहिली असती, आणि स्थूलच वस्तू राहिली नसती, म्हणजे शरीरच राहिलं नसतं, तर अंतःकरण पंचक कुठून आलं असतं?
कुठे त्याला स्थैर्य मिळालं असतं? याचा अर्थ ब्रह्मांड आहे म्हणून मूळ माया आहे, शरीर आहे म्हणून अंतःकरण पंचक आहे. म्हणून शिष्य म्हणतोय, स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले. आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये जगत जे चालते आहे ते स्थूलाच्या आधारावर चालते आहे. आपण म्हणतो शरीर पडलं की कार्य संपलं. मग शरीर पडणे याचा अर्थ स्थूल देह नष्ट होणे. मग स्थूल देह जर राहिला नाही तर अंतःकरण या सूक्ष्म देहाचा संबंध कुठे येणार? म्हणून मनुष्य मेला की तो पुन्हा जन्मत नाही. समर्थ त्याच्यावर उत्तर देतात आहे, अत्यंत महत्त्वाचं उत्तर देतात आहे. सर्व संतांचं एकमत समर्थ इथे सांगतात आहे. शास्त्र आणि वेद प्रामाण्य असं समर्थ मत सांगतात आहे. ते म्हणतात आहे, कोसले आणि काटे घरे, नाना पृष्ठी चालती घरे, जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार श्रीराम. आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या आपल्या सामर्थ्याप्रमाणे लोक घरं बांधतात. आणि ते कुठे बांधतात आहे? जीव तर पृष्ठी बांधतात. पृष्ठी म्हणजे पाठीवर. स्वतःचं घर स्वतःच्या पाठीवर बांधतात. विंचवाचं बिराड स्वतःच्या पाठीवर असते. कासवाचा विचार करा. कासवाला पाऊस लागत नाही कशावरून? वरून कवच आहे. गोगलगाय कुठे वास करते? त्या शिंपल्यात वास करते. तो छोटासा शंख असतो, त्या शंखात ती जाऊन बसते. जेव्हा गोगलगायला तुम्ही पाहता तेव्हा ती चालू लागते, तेव्हा ती त्या शंखातून बाहेर येते आणि मग तिला चालता येते. तिला हात लावला, तिला स्पर्श केला की ती पुन्हा आपल्या घरात जाऊन बसते. तिला भय वाटत असेल तर ती पुन्हा आपल्या घरात जाऊन बसते. समर्थांना तेच सांगायचं आहे, कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठे चालती घरे, जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार श्रीराम. शंख, शिंपी, घुला, कवडे आदी त्याचे घरगडे, किंवा आदी निर्माण किडे, हे आधी विचारावे श्रीराम. पहिला विचार करा की या किड्यांचा जन्म पहिले झाला की त्या किड्यांच्या वर असलेल्या त्यांच्या घराचा जन्म पहिले झाला? जन्म आधी कोणाचा आहे पहा. पहिले गोगलगाय जन्माला आली की गोगलगायीच्या पाठीवर असलेलं तिचं ते शंख जन्माला आलं? त्या कोसल्यामध्ये तो किडा राहतो, तर तो पहिले किडा जन्माला आला की त्याच्यावरचं ते कव्हरिंग कोसला निर्माण झाला? याचा विचार केला असता समर्थ म्हणतात, आधी प्राणी ते होती. उत्तर दिलं. आधी प्राणी जन्माला येतो म्हणजे जीव जन्माला येतो, आणि मग जीवासाठी इतर गोष्टी संरक्षणासाठी आलेल्या आहेत. शिष्याचा काय प्रश्न होता? शिष्य म्हणाले की महाराज, स्थूल पहिले जन्माला येते आहे, स्थूल आहे म्हणून त्याच्या आश्रयाला सूक्ष्म जाऊन राहते आहे. समर्थ उत्तर देतात आहे, आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीते, ते हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे श्रीराम. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूल होते निर्माण, येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोत्यांचा श्रीराम. श्रोत्यांच्या प्रश्नाचं उत्तर
श्री समर्थांनी अगदी थोड्या शब्दात दिलाय. फार मोठा इथे पसारा किंवा पाल्हाळ मांडलेला नाही. समर्थ म्हणतात आहे की पहिल्यांदा जीव जन्माला येतो आणि मग त्या जीवाच्या नंतर त्याच्यावर त्याच्या संरक्षणासाठी ते कवच निर्माण होते. आम्ही विचार करा, आम्ही पहिले जन्माला आलो की घर पहिले जन्माला आलो? किती म्हणजे मागे गेलो आपण, किती मागे गेलो. म्हणजे अक्षरशः वनवासी असतानाची अवस्था जरी पाहिली तरी वनामध्ये सुद्धा वास करत असताना पहिले प्राणी जन्माला आला आणि मग प्राण्याच्यासाठी त्यांनी स्वतःसाठी काहीतरी संरक्षणाची जागा निर्माण केली. म्हणजे पहिले घर की पहिले जीव जन्माला आला आणि मग त्यांनी त्याच्या बुद्धीने त्याच्या सामर्थ्याने त्यांनी घर निर्माण केलं. मग किड्या मुंगीपासून आम्ही विचार केला तरी वारूळ पहिले आहे की मुंगी पहिले आहे? बीळ पहिले आहे की उंदीर पहिले आहे? वाघाची गुहा पहिले आहे की वाघ पहिले आहे? तुमच्या लक्षात येईल, वाघाची गुहा ही जरी वाघाने निर्माण केली नसेल तरी सुद्धा जीव जन्माला आल्यामुळे तो त्याच्या आश्रयाला जाऊन राहिला. म्हणजे पहिलं जीव जन्माला आलेला आहे. भौतिक साधनांचा वापर करून मानवाने घरं निर्माण केली, प्राण्यांना ती करता आली नाही म्हणून त्यांना जिथे आश्रय मिळाला तिथे जाऊन ते राहिलीत. निसर्गतः जे सूक्ष्म जीव आहेत त्या सूक्ष्म जीवांना त्यांच्या संरक्षणासाठी परमेश्वरांनी आपोआपच त्यांच्याजवळ ते कवच निर्माण करून दिलं. याचा अर्थ असा की पहिले सूक्ष्म जन्माला येते. सूक्ष्म या शब्दामध्ये जीव हा शब्द आलेला आहे. तो सूक्ष्म जीव जन्माला येतो आणि त्या सूक्ष्म जीवाच्या आधाराने त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या सामर्थ्याने किंवा निसर्गाच्या सामर्थ्याने त्याचं घर तयार झालं. म्हणून समर्थ म्हणतात, आता तुमचा प्रश्न मिटलेला आहे. आता तो प्रश्न डोक्यात ठेवू नका. प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. कोणतं? आधी सूक्ष्म जाणं, आधी सूक्ष्म मग स्थूल होते निर्माण, येणे दृष्टांते प्रश्न पिटला श्रोतियांचा श्रीराम. तव श्रोता पुसे आणिक. श्रोत्यांनी अजून एक प्रश्न विचारला. जुन्या काळचे शिष्य हे अत्यंत जागरूक होते. ते गुरूंना बोलतं ठेवत होते. आता शिक्षकांची अवस्था उलटी झालेली आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना बोलतं ठेवावं लागते. जुन्या काळी विद्यार्थी शिक्षकाला बोलतं ठेवत होते. विद्यार्थी प्रश्न विचारत होता आणि मग गुरु उत्तर देत होता. अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे आणि भगवंताने उत्तर दिलेलं आहे. शिष्यांनी प्रश्न विचारलेला आहे, समर्थांनी उत्तर दिलेलं आहे. म्हणून प्रश्न विचारले की सांगणाऱ्याला अधिक हर्ष वाटतो. आपण काही सांगतो आहे, कोणीतरी ऐकते आहे आणि त्यांच्या मनात सुद्धा काही प्रश्न येतात आहे असं जेव्हा वक्त्याच्या लक्षात येते तेव्हा वक्ता अधिक जिव्हाळ्याने अधिक प्रेमाने तो सांगू लागतो. म्हणून समर्थ अत्यंत दयावंत अंतःकरणाने शिष्यांचं समाधान करतात आणि शिष्यांना आपला काय प्रश्न आहे तो विचारा म्हणून सांगतात. शिष्याने दुसरा प्रश्न विचारलाय, तो कोणता आहे का? तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक. महाराज, आम्हाला काही आठवलं आहे
त्याचं एकदा उत्तर द्या. जन्म मृत्यूचा विवेक मज निरोपावा श्रीराम. जन्म आणि मृत्यू याचा विवेक सांगा. अधिक स्पष्टीकरणासाठी शिष्याने तो प्रश्न जरा मोकळा करून सांगितलाय. कोण जन्मास घालतो आणि मागुता कोण जन्म घेतो, हा प्रत्ययो कैसा येतो कोण्या प्रकारे श्रीराम. प्रश्नामध्ये उपप्रश्न कोणता? जन्माला कोण येतो, जन्माला कोण घालतो, याचा प्रत्यय कसा येतो हे तुम्ही मला सांगा. शिष्याचा अधिकार आहे, शिष्य जाणता आहे, म्हणून शिष्यच म्हणतो आहे ब्रह्मा जन्मास घालतो, विष्णू प्रतिपाल करतो, रुद्र अवघे संवारितो, ऐसे बोलते श्रीराम. शिष्याला माहीत आहे की जन्माला घालण्याचं काम ब्रह्म करतो. ब्रह्मदेवाने सगळ्यांना जन्माला घातलाय. तो उत्पत्ती करताय. पालन करणारा विष्णू आहे, प्रतिपाल करणे. तो पालन करणार आहे. आणि ज्यांचं कार्य संपलेलं आहे त्यांना नष्ट करण्याचं काम जे आहे तो रुद्र म्हणजे भगवान शंकर करतो. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी ब्रह्मा, विष्णू आणि महेश करतात. असं जरी असलं तरी सुद्धा समर्थ म्हणतात, तरी हे प्रकृतीचे बोलणे प्रत्ययास आणिवणे, प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे होणार नाही श्रीराम. समाधान होण्यासाठी, श्लाघ्यवान होणे म्हणजे समाधान होण्यासाठी अनुभवाशिवाय जमणार नाही. कोणी पाहिलं ब्रह्माला, कोणी पाहिलं विष्णूला आणि कोणी पाहिलं महादेवाला. जरी समजा नसेल पाहिलं तरी आमचा पूर्ण विश्वास आहे. मग हाही एक प्रश्न पडतो की ब्रह्मास कोणी जन्मास घातले. ब्रह्मदेवाला कोणी जन्म दिला? तुम्ही म्हणता ठीक आहे ब्रह्म जन्म देतो, तर शेवटी जन्म ब्रह्म जर देव देतो आहे तर ब्रह्मालाही कोणी जन्माला घातलं की नाही? विष्णूस कोणी प्रतिपाळिले. विष्णू सगळ्यांचं प्रतिपालन करतो, मग विष्णूचं कोण प्रतिपालन करतो? रुद्रास कोणी संवारिले महाप्रलये श्रीराम. आणि महाप्रलयामध्ये रुद्राला कोणी संहार केला? रुद्र सगळ्यांचा संहार करतो, बरोबर आहे. पण महाप्रलयामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांची अवस्था काय होते ते सांगा. ब्रह्माला कोण जन्माला घालतो, विष्णूचं कोण प्रतिपालन करतो आणि रुद्राचा कोण संहार करतो? कोणी आहे का त्याचा? अर्थात असलंच पाहिजे. याचा अर्थ हे फक्त प्रचितीचं बोलणं होतं. कोणतं ब्रह्म जन्माला घालतो, रुद्र संहार करतो आणि विष्णू प्रतिपालन करतो, हे व्यवहारात आम्ही बोलत असलो तर त्याचा प्रत्यंतर आम्हाला येत नाही. कारण शेवटी त्याचं समाधान होत नाही, श्लाघ्यवान होत नाही. म्हणून त्यासाठी समर्थ म्हणतात आहे, म्हणून हा दृष्टीभाव, म्हणून हा सृष्टीभाव अवघा मायेचा स्वभाव, करता म्हणो निर्गुण देव तरी तो निर्विकारी श्रीराम. प्रश्न असा आहे की हा सृष्टीचा भाव आहे. सृष्टी आणि दृष्टी, दृष्टी आहे म्हणून सृष्टी आहे, दृष्टीचं नाही तर सृष्टी नाही. दिसते म्हणून जग आहे. आम्ही त्या जगाला जग आहे असं मानलंच नाही तर तो भ्रम आहे आमच्या लक्षात येतो. म्हणून हा सगळा काय आहे? अवघा मायेचा स्वभाव. हा मायेचा स्वभाव आहे. मायेचा स्वभाव काय? डोळ्यांनी जे दिसते ते खरं आहे असं वाटणे, याचं नाव माया. कितीतरी आपण याचा विचार केला आहे. म्हणून करता म्हणो
निर्गुण देव. म्हणून या अवघ्याचा कर्ता कोण आहे, तर तो निर्गुण परब्रह्म हा मुख्य आहे. तरी तो निर्गुण निराकारी, तो परब्रह्म मात्र निर्गुण आहे, तो निराकारी आहे, त्याला आकारही नाही, तो निर्गुणही आहे, तो गुणातीत आहे आणि निर्विकारी आहे. याचा अर्थ त्याला कुठलाही विकार नाही. म्हणावे माया जन्मास घाली, जर आम्ही जर तसं असलं तर ब्रह्म हा निर्गुण आहे, निराकार आहे, त्यानंतर तो जन्मास कसा घालेल? मग कोण जन्माला घालतो? मग प्रश्न आला, माया जन्माला घालते. मायेचा विस्तार कसा झाला पहा. म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणची विस्तारली आणि विचारितात थारली. हेही घडेना श्रीराम. जर मायेने जन्माला घातलं तर माया या शब्दाची उत्पत्ती मा म्हणजे नाही आणि या शब्दाचा अर्थ जी. जी नाही तिला माया असं म्हणतात. मग हा जर मायेचा पसारा जर आहे, मग जन्म आणि मृत्यू हे तरी काय आहे? मग आम्हाला जन्माला कोण घालतो? या प्रश्नाचं उत्तर अजून बाकी राहिलं. म्हणजे माया नाहीच आहे, ब्रह्म निर्गुण निराकार आहे, तो जन्माला घालत नाही. मग नेमका जन्म म्हणजे काय? म्हणून समर्थांना शिष्याने असा प्रश्न कठीण विचारलेला आहे की कोण जन्मास घालतो आणि मागुता कोण जन्म घेतो, मरून पुन्हा कोण जन्माला येतो. म्हणजे जन्म कोण घेतो आणि मरून पुन्हा जन्माला कोण येतो. म्हणजे जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी कोणावर घडतात. आता जन्मतो कोण? समर्थांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. आपण सुद्धा लक्षपूर्वक ऐकावं. आता जन्मतो कोण? कैसे त्याची ओळखणं आणि संचिताचे लक्षण, तेही निरोपावे श्रीराम. पापाचे कैसे रूप आणि पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैचे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप कोण करता श्रीराम. समर्थांना शिष्य विचारतात आहे की महाराज, पापाचे कैचे रूप, पापाचे कैचे स्वरूप आणि पुण्याचे कैसे रूप. पुण्य कसं आहे आणि पाप कसं आहे, कशाला पाप म्हणावं आणि कशाला पुण्य म्हणावं, या शब्दांचा आक्षेप कोण करता. या शब्दांचा करता कोण आहे आणि पाप कोणाला लागते, पुण्य कोणाला लागते. पापापासून काय परिणाम होतात, पुण्यापासून काय परिणाम होतात. संचित म्हणजे काय? या संचित शब्दामध्ये क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म असे दोन कर्म अजून येतात. मग संचित कर्म म्हणजे काय, क्रियमाण कर्म म्हणजे काय, प्रारब्ध कर्म म्हणजे काय. कशाला पाप म्हणायचं, कशाला पुण्य म्हणायचं. कुठल्या गोष्टींनी पुण्य प्राप्त होईल, कुठल्या गोष्टींनी पाप येईल. पापाचं फळ काय, पुण्याचं फळ काय, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर समर्थ देत आहेत. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हा अत्यंत जवळचा विषय आहे. आम्ही जीवन जगत असताना 6 कर्म करत असतो. त्या 6 कर्मांपैकी जे नित्य कर्म आहे, जे नित्य कर्म रोज करतो, जे करावंच लागते, जेवण करतो, पूजा करतो, आंघोळ करतो, उठतो, बोलतो, व्यवहार करतो, नित्यकर्मामध्ये मोडते. दुसरा कर्माचा प्रकार आहे नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्मामध्ये ते निमित्ताने केली जातात. श्राद्ध पक्ष,
पुण्यतिथी जयंती निमित्तानुसार आहे, त्या तारखेनुसार येते. घरातले कुलाचार निमित्तानुसार येतात. सणवार त्या त्या दिवशी त्या त्या घटीला येतात. नैमित्तिक कर्म. काही कर्म असे आहेत की जे आम्हाला करावं लागतात आणि ज्या कर्माशिवाय आम्हाला आमचं पोट भरता येत नाही. मग पोट भरण्यासाठी जे कर्म केली जातात त्या कर्माला काम्य कर्म असं म्हणतात. नोकरी करणे, व्यवसाय करणे, शेती करणे, व्यापार करणे हे सगळे कर्म काम्य कर्मामध्ये मोडतात. काम्य कर्म झाल्यानंतरही आम्ही काही कर्म करतो. एक कर्म आहे निषिद्ध कर्म. हे कर्म विरुद्धार्थी क्रिया सांगते. कशी? निषिद्ध असणे याचा अर्थ ते करू नये असं शास्त्र सांगते. जसं मद्यपान करू नये शास्त्र सांगते, ते निषिद्ध कर्मामध्ये मोडलेलं आहे. चोरी करू नये निषिद्ध कर्म आहे. तोंडामध्ये शिवी येऊ देऊ नये निषिद्ध कर्म आहे. जीव हत्या करू नये निषिद्ध कर्म आहे. कोणाला टोचून बोलू नये निषिद्ध कर्म आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये निषिद्ध कर्म आहे. धूम्रपान करू नये निषिद्ध कर्म आहे. वाईट गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या आरोग्याला, आपल्या बुद्धीला आणि आपल्या मनाला ज्या नेहमी क्षती पोचवतात, अशा सगळ्या गोष्टी निषिद्ध कर्मामध्ये मोडतात. दुसरी गोष्ट, त्या माझ्या नाही तर तुमच्या सुद्धा जीवाला सुद्धा धोका देतात, म्हणजे समाजाला सुद्धा त्रस्त करतात. अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा निषिद्ध कर्मामध्ये मोडतात. कारण एखादा जर समजा मद्यपी असेल तर तो स्वतः पिऊन झोपत नाही, तो गावभर फिरत राहतो, लोकांना शिव्या देत बसतो. निषिद्ध कर्म आहे. म्हणून निषिद्ध कर्म सुद्धा या 6 पैकी एक कर्म मानला आहे. त्यानंतर एक कर्म राहिला आहे, ज्या कर्माला आम्ही प्रायश्चित्त कर्म म्हणतो, जे केलंच पाहिजे. 2 कर्म एकमेकाच्या एकदम विरुद्ध आहे. एक निषिद्ध कर्म अजिबात करू नये आणि प्रायश्चित्त कर्म केलंच पाहिजे. ते प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय की ज्या कर्माच्या भरोशावर आमच्याकडनं जर काही चूक झाली असेल तर अत्यंत विनम्रपणे समोरच्या व्यक्तींना, तो लहान असो किंवा मोठा असो, त्याला क्षमा मागणे, ती क्षमा याचना करणे, याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. आणि प्रायश्चित्त कर्मातून चित्त शुद्ध होते आणि माणसाचं जीवन सुखी होते. आणि यानंतर सुद्धा काही देशासाठी कर्म करावे लागतात, ज्याला कर्तव्य कर्म म्हणतात, की ते केलं पाहिजे आणि केलंच पाहिजे. असे कर्म, सगळे कर्म, या कर्माचं काय फळ मिळते ते उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा वेळेअभावी इथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.